बास पूर्ण करीता टेबल पूर्ण वाढवा मीठ आणि घेऊन कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला भूल जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मरणाची भीती ज्याला वाटते त्याने काय केलं पाहिजे हे सांगताना आपण काय केलंय हे सांगणारा अभंग आहे. विठ्ठला कालिका मातेच्या पवित्र पावन अशा कालवार गावी वास्तव्य करणारे अनेकविध परिवार कैलासवासी दयाघन विष्णू पाटील या पाटील परिवाराच्या आधारवडाचे हे 5वं पुण्यस्मरण आहे. स्नेह आणि सद्भावना जग जितकं व्यवहारी होत जाईल तितकी भावना आटत जाईल. रिकाम्या ग्लासात जितकं जास्त पाणी घुसतं तेवढी त्यातली हवा कमी होऊन जाते. तसं जग व्यवहारी बनत चाललं त्यामुळे स्नेह आणि सद्भावना आटत चालल्या. पण या पार्श्वभूमीवर 5वं पुण्यस्मरण जणू हे पहिलंच असावं इतक्या सद्भावनेनं हा परिवार करतो आहे. तुमच्या एकमेकाप्रतीच्या स्नेहाबद्दल मला आदर आहे. विठ्ठला अशा ह्या परिवाराने त्यांचे पितृछत्र 5 वर्षापूर्वी गमावलं आणि आपल्या श्रद्धा सद्भावना आपला धर्म आपली संस्कृती ज्या रीतीने आम्हाला मार्गक्रमाने सांगते त्यात श्राद्ध हा प्रकार नितांत श्रद्धेचा. जी व्यक्ती गेली तिच्या नावाने तिच्या स्मरणार्थ अन्नदान वस्त्रदान आदी काही कार्य करावं आणि त्याचं पुण्य त्या गेलेल्या व्यक्तीच्या समाधानाकरता सुखाकरता ते समर्पित करावं. हा समर्पणाचा दिवस म्हणजे श्राद्धाचा दिवस आणि त्या निमित्ताने अनेकविध उपक्रमातलं हे कीर्तन आहे. तेव्हा सगळे त्यात कीर्तन का केलं पाहिजे याचं कारण आहे. श्राद्ध हे कर्म आहे आणि कर्म म्हटलं की ते सूक्ष्म असतं. त्याचं शास्त्र फारच बारीक आहे. आपल्याला भटजी आचमन करायला सांगतात ना ते पाणी उडदाच्या एका दाण्याएवढंच असलं पाहिजे. शास्त्र म्हणतं ते कमी किंवा जास्त घेतलं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. आपली तर किती पंचायत आपल्याला वाटतं का प्यायला दिलंय का काय भटजी. मग ते चुकलेलं परिमाण कर्मात उणेपणा आला की त्याचा परिणाम भोगावा लागतो. हा नियम आहे. हे शास्त्र. विमानाच्या एखाद्या खिडकीचा नट बोल्ट जर फिट करायचा बाकी राहिला तर काय होईल. विमान वर जाईल आणि बसलेली त्याच्या वर जातील. कारण नियम म्हणजे नियम आहे. अशी कर्मात चूक राहू नये किंवा राहिलेली झालेली चूक भरून यावी याची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. आणि हरिनाम संकीर्तन ही त्यातली उत्तम व्यवस्था. कसं तुम्ही कोणत्याही कार्याला आरंभाला मध्ये अंती
भगवंताचं नाम जर घेत असाल तर त्या कामात जो उणेपणा येईल तो दूर करण्याची शक्ती फक्त त्या हरिनामामध्येच. नदी असते ना, उन्हाळ्यात खूप खड्डे दिसतात. ते जर खड्डे तुम्हाला बघायचे नसले तर किती टँकर पाणी होतात? कितीही टँकर ओतणारा असू द्या, त्याला उपाय मात्र एकच. कोणता? पावसाळा यावा आणि एक पूर निघावा. एकदा एक पूर वाहिला की ते सगळे खड्डे भरून निघतात आणि नदी समतल दिसते. हे जसं आहे तसं कर्मातले खड्डे भरून काढायला हरिनामाचा पूर निघावा लागतो. आरंभी आवडी आदरे आले आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ काम जगी पूर्ण सिद्धी झाले. कशाने? तेने. म्हणजे तेने म्हणजे काय? आरंभी आवडी नाम आदरे आले तेने. म्हणून कीर्तनाचं आयोजन आहे. आमचे हरिभक्ती परायण दिलीप महाराज पाटील विद्युतने डोंबिवली यांनी हा संपर्क साधला. तिचं कालवारमध्ये येणंच आहे उत्सवाच्या निमित्ताने. आता 1-2 वर्ष आलो नाही. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगातून महाराजांनी आम्हाला सगळ्यात जास्त भीती ज्याची वाटते त्याच्यावरचं औषध सांगितलं. 4 गोष्टी प्रत्येकामध्ये सामान्यपणे असतात. प्रत्येकाला भूक लागते, प्रत्येकाला झोप येते, प्रत्येकाला विषय भोगावेसे वाटतात आणि प्रत्येक जण कशाला तरी घाबरतो. अध्यात्माच्या भाषेत आहार, निद्रा, भय आणि मैथुन. वेस्टर्न फिलॉसॉफी त्याला फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स असं म्हणते. मग या 4 बाबी सर्वता सर्वांमध्ये सामान्य. त्यामध्ये सगळ्यात नकोशी वाटणारी बाब आहे भय. भीती कुणालाच आवडत नाही, पण कुणीतरी कोणाला तरी भिल्याशिवाय राहत नाही. जरी अक्कलकोट स्वामींनी सांगितलं काय भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, तरी पण सारखी भीती वाटते. खोकला कोरोना तर नाही ना विठ्ठला? प्रत्येकाला कशाची कशाची तरी भीती. तुम्ही ज्या ज्या मार्गात उतरलात त्या मार्गात काही ना काहीतरी भयकारक असतं. तुम्ही भोग भोगायला निघालात तर ते भोग अतिरेकी भोगल्यानं तुम्हाला एखादा रोग येईल ही भीती आहे ना. पक्के गुलाबजाम खाल्ले, अजिबात सोडला नाही कुठलाच 13वा. जिभेवरची साखर रक्तात कधी जाईल कळत नाही. आणि जो जास्त भोगी आहे तो जास्त रोगी. त्यामुळे मला असं वाटतं त्याच रोग्याची दया आली पाहिजे जो भोगी नाही. भोगी आहे रोगी आहे म्हणजे त्याच्या कर्माची फळं भोगतो. मी एका ठिकाणी असे रस्त्याने चाललो होतो. एक आजोबा जोर जोरात खोकत होते, ठाव ठाव चाललो होतो. मला दया आली. मी विठोबाला म्हटलं, विठोबा याला बरं कर बाबा, इतकं वय झालंय यांचं, जोर जोरात खोकताय, किती त्रास होत असेल त्यांना. पण ते आजोबा पुढे गेल्यावर त्यांची मागची बाजू पाहिल्यावर मी विठोबाला सांगितलं, खोकला डबल कर.
जो हात मागे होता ना त्या हातात पेटलेली विडी होती विठ्ठल. भोगी रोग भयम. जो जितका भोगी आहे तो तितकाच रोगी सुद्धा आहे. गुटखा खाणारे फार भाग्यवान होतात असं काही नाही. बिचाऱ्याने किती मोठा जोक झाला तरी हसता येत नाही. ते असेच असतात. का? चार बोटं तोडण्यात जातच नाहीये. जितका भोग अधिक तितका रोग अधिक. भोगी रोग भयम. जो कुलवान आहे त्याला असं वाटतं आमचं नाव कमी होतं काय, आमची पद कमी होते का, अशी भीती वाटते. आपल्या घराकडे पाहून कोणी म्हणू नये बडा घर, नाव मोठं, मोठे घरचे पोकलवाशी. म्हणजे ज्याचं घराणं मोठं आहे त्याला भीती वाटते की आपल्या घराण्यात असा एखादा कोणी निघू नये की रस्त्यातल्या एखाद्या गटारात तो कधीतरी पडून पडावा. भीती आहे त्या मोठ्या मोठ्या घरांना. फार संपत्ती आहे, भीती वाटते. काय? आपला भूतकाळ पाहून ईडी लागला तर. इंग्रजी व्याकरणाचा नियम आहे, वाक्य भूतकाळात गेल्यावर ईडी लागतो. विठ्ठला. त्यामुळे भूतकाळात गेल्यावर ईडी जर लागत असेल तर ईडी लागणार नाही अशा पक्षात राहावं. विठ्ठला. ईडी पण हल्ली पक्ष बघून लागतो, तो भाग वेगळा आहे. मी कोणाचा पक्ष घेत नाहीये, पण आहे ते आहे. आता काय करता, मला म्हणायचं काय, खूप वित्त आहे, संपत्ती आहे, मग धाड पडते काय, रेड, भीती वाटते ना. ते भय त्यांना आहेच. पण या जगाची गंमत आहे, ज्याच्याकडे अजिबात पैसे नाही ना तो सध्या हे दाखवायच्या मागे का आपल्याकडे कसा भरपूर पैसा आहे. भले तो शर्ट दुसऱ्याचा उसना आणून घालील पण एकदम कडक. बरं ज्याच्याकडे फार पैसा आहे ना ते मी कसा गरीब आहे हे दाखवायचा प्रयत्न करत राहतो. त्याच्या घरी चोरी झाली तरी किती रुपयाची झाली ते सांगत नाही. विठ्ठला. काय काळ आहे ना. खेड्यामध्ये एखाद्याची पॅन्ट जर कुठे फाटली तर त्याला गरीब समजतात. खेड्यातल्या एखाद्या पोराची पॅन्ट जर फाटली गुडघ्यावर तर काय गरीब आहे, काय पॅन्ट फाटके कपडे घालतो. पण तीच फाटकी पॅन्ट शहरात जितकी फाटकी असेल तितका पैसेवाला. विठ्ठला. मी एकाला म्हटलं तुझं नाव चिंध्या ठेवू का रे. विठ्ठला. भीती आहे. वित्ते नृपाला भयम माने दैन्य भयम. तुम्ही जेवढा मान मिळवायला जाल, दैन्य म्हणजे भीक लागण्याचा धोका आहे. नेहमी मान सन्मान. एक वाढदिवसाला बॅनर लावल्यावर दर वाढदिवसाला लावायला लागतो. एखाद्या वाढदिवसाला नाही लावला की लोक आहेतच बोलायला, पैसे खपले वाटतं. ते बॅनर लावून लावून खपतात. हा भाग गमतीचा आहे. विठ्ठला. आपला वाढदिवस वडप्यालाच झाला पाहिजे. आहा, दया येते आपल्या लोकांची. आता गोडाऊन आमच्याकडे नवीन नवीन आहेत ना, त्यामुळे नव्याची नवलाई सुरू आहे. अख्ख्या 28 गावचे वाढदिवस येवई भिनारना वडप्यावर साजरे होतात. मी काय तुमचं बिल भरायला येत नाही, पण समाज बांधवांना विनंती, तुमचा वाढदिवस जरूर हॉटेल ढाब्यावर साजरा करा, पण ढाबा तुमचा असावा. विठ्ठला. दैन्य भयम. तुम्ही मानवान व्हायला गेलात ना तर मग भीक लागण्याचं भय आहेच ना. शास्त्रे वाद भयम. तुम्ही शास्त्र शिकलात तर कोणीतरी तुमच्याशी वाद घालायला येईल, तो वाद घालेल ही पण त्यातली भीती आहेच ना. पुढे रूपे जराया भयम. सुंदर रूप देवाने तुम्हाला दिलं, मग त्याला भीती कोणाची? म्हातारपणाची. आणि म्हणून त्याचं अजिबात कोणीच वेलकम करत नाही. अजिबात नाही. म्हातारपणाच्या जेवढ्या खुणा आपल्या अंगावर येतात ना त्या सगळ्या मिटवण्यासाठीचा अट्टाहास म्हणजे मेकअप. विठ्ठला.
आणि असं म्हणतात की म्हातारपण आपल्यावर 17 बाजूने आक्रमण करतं. 17 बाजूने. पहिलं आक्रमण ते कानाजवळ करतं. इथला केस पहिला पिकतो. मग तो पिकल्यावर शहाणं व्हायचं का? नाही. मेडिकल स्टोअर आणि गोदरेज जिंदाबाद विठाला. म्हातारपणाला खूप घाबरतात. एक आजी तीनबत्तीला गेली मंगळ बाजार आणि तिला आरसा घ्यायचा होता. म्हणजे मला आरसा पाहिजे. तिने आरसा घेतला. म्हणे कवरे आला रे. तो बोलला 100 रुपये. तो ठेव 100 रुपयाला आरसा. आम्ही बारीक असताना बाजारात जायचो. आरसा 10 रुपये द्यायचा न. मी दिसायची पण भारी मिठाला. आता आरसा काय करील त्याला? तू दिसायची भारी म्हणजे तू लहान होती तेव्हा. आता म्हातारपण आला. आता आरसा काय करील? आता कशी काय दिसशील? आता 30 जवळ आले. कवा होतील त्याचा भरोसा नाही. म्हणजे रूपवानाला भय कशाचा आहे? जरा म्हातारपणाचं भय. बले रिपू भयम. पहिलवान आहे. फार तर एकदा, फार तर दोनदा हिंद केसरी. पण तिसऱ्यांदा कुणीतरी तिथं जागा घेणार येतच. कोणतीच जागा आपल्याकडे कायम राहणार नाही याची काळजी घ्या. काळजी घ्या. मग काय काळजी घ्यायची? जेव्हा सत्ता आपल्या हातात असते तेव्हा सर्वांशी आपला व्यवहार स्नेहाचा असला पाहिजे. सगळं ताब्यात आहे ना. मग त्याच वेळेला सुनेशी प्रेमाने वागावं. तिला सासू कशी असते ते दाखवायला जाऊ नका. तुम्ही खाटेत पडल्यावर पहिला चहा कोण घेऊन येणार आहे? सुनबाई का पोर येणार आहे? सांगा. तिथं सही द्यायला पण येणार आता विठाला. मग सुनेशी प्रेमाने वागा ना. तुमच्याकडे सत्ता आहे ना त्यावेळेला स्नेह संपादन करा. का? भले रिपुभयम. कुणीतरी येणार आहे ना तिथे. आणि सगळ्यात शेवटी काय कृतांतात भयम. आपलं शरीर आहे. या शरीराला मरणाचं भय. आपल्याला मरावं लागणार आहे ही आपल्याला भीती. आणि या भीतीने माणूस पूर्ण ग्रासलेला आहे. कोणतंही काम करायला त्याला जेव्हा अवघड वाटतं तेव्हा तो त्याचा संबंध मरणाशी जोडतो. म्हणजे अमावस्येच्या दिवशी जर गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या पलीकडे पिंपळाचं एक झाड आहे त्याच्या खाली जर 12:30 वाजता जायला सांगितलं तर तो काय म्हणतो? अमावस्या आहे, रात्री 12 वाजले, तिकडे पाठवतो. मला काय मराचा गा. म्हणजे जेव्हा तुम्हाला भीती सांगायची असते तेव्हा तुम्ही कशाला समोर करता? मरणाला समोर करता. म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगातल्या प्रत्येक माणसाला 2 इच्छा असतात. एक, त्याला मरायचं नसतं. आणि 2, मरेपर्यंत अध्यक्ष तोच विठाला. हे जगन्नाथ महाराजांचं नाही, ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. जगास प्रोये आस्पद एक सार्वभौम पद. न मरणे निर्विवाद जगा पडिये. कोणालाच मरायचं नाहीये. कोणालाच मरायचं नाही. जरा सोपं बोलू. मरणापेक्षा मरणाच्या विचाराचं भय जास्त आहे. माणसं कोरोनाने जास्त मेली का कोरोनाच्या भीतीने? अहो काही नुसते पॉझिटिव्ह आले की लगेच निगेटिव्ह झाले. अरे अजून कोरोना व्हायचा आहे, तो टिकायचा आहे, त्याच्यानंतर सगळं बिघडणार आहे, मग मरणार आहे. पण नुसतं त्याचं नाव ऐकलं मेलं म्हणजे मरणाची दहशत किती मोठी असेल. आणि त्या भीतीने त्या मरणाचं विश्व किती मोठं आहे ते दाखवून दिलंय. मग कोणालाही मरायला आवडत नाही. मग जग त्या मरणाच्या भीतीने त्रस्त आणि ग्रस्त असताना ते संताकडे पाहू लागलं. कारण संत जर काही निर्भय असतात ते कधी घाबरलेले दिसले नाही. लोकांनी विचारलं तुम्हाला कसली भीती आहे का? ते म्हणतात तुम्हाला ज्याची ज्याची भीती आहे त्याची मला कशाचीच नाही. म्हणजे तुम्हाला रोगाची भीती असते, आम्हाला रोगाची भीती नाही. का? आम्हाला भोग नाही म्हणून आम्हाला रोग नाही. भोगी झाला त्याग गीती गाता पांडुरंग. इंद्रियाचा लाग आम्हावरुनी चुकला. भोगावरी आम्ही घातला पाषाण. मरण आणि
अंगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि येले. आम्हाला त्याचं भय नाही. बरं, तुम्हाला पतनाचं भय का नाही? ते म्हणतात आमच्या कुळात सगळे भजन करणारे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, आम्हाला ती भीती नाहीये. मग तुम्हाला रूपे जराया भयम, पारमार्थिक माणूस कधीच म्हातारा होत नाही. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, त्याला म्हातारपणाचं भय नाही राहत. शास्त्रे वाद भयम, शास्त्राला वादाचं भय असेल तर भक्त कधी वाद करत नाही. वादो नावलंब्या, हा तो वादाचा अवलंब करत नाही. बले रिपू भयम, त्याला शत्रूचं भय असेल पण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. मग कोणतीच भय जर तुम्हाला नाही तर तुम्हाला मरणाचं भय नाही का? महाराज म्हणतात जगाला मरणाचं भय असेल पण मरणाचं भय मला राहिलं नाही. काय कारण? पहिलं चरण, मरण माझे मरोनी गेले, 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 मरण पुसिले बोड पुसे, त्यांनी एकच पुसलं, दुसरं ठेवलं होतं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मला मरणाची भीती राहिली नाही कारण मी मेलो नाही, माझं मरण मेलं. आता कसं मारणार याला? मरणाला मारण्याचे 3 प्रकार आहेत. पहिला मार्ग आहे कर्माच्या मार्गातून मरण मारता येतं, अमर होता येतं. दुसरं भक्तीच्या मार्गाने अमर होता येतं आणि तिसरं ज्ञानाच्या मार्गाने अमर होता येतं. विठ्ठला सद्गुणाच्या जोरावर कर्माच्या मार्गात अमर व्हा, भजनाच्या जोरावर भक्तीच्या मार्गात अमर व्हा आणि बोधाच्या जोरावर ज्ञानाच्या मार्गात अमर व्हा. फार महत्वाची चर्चा चालू आहे, आपण लक्षात ठेवा. मराचा का अमर व्हायला पाहिजे ना, आपण कायम असलो पाहिजे, आपण कायम टिकलो पाहिजे, आपण कायम टिकलो पाहिजे. मग कोणत्या मार्गाने टिकायचं बोला? कर्माच्या, भक्तीच्या की ज्ञानाच्या? कर्माच्या मार्गाने अमर व्हायचंय. काय? चांगली कर्म करून ठेवा. साधारण जिवंत असताना एक अंदाज घ्यायचा. समजा जर आपण आज मेलो तर स्मशानात लोक श्रद्धांजलीत काय भाषण करतील? आमचा काका गेला, आता चांगल्या कामात मदत कोण करील असं म्हणायला पाहिजे का? असं म्हणायला पाहिजे आमचा काका गेला, आता गावात भानगडी कोण लागली?
मज केले अमर. आपण गेल्यावर म्हटलं पाहिजे लोकांनी, काकू गेली, आता सगळ्या लग्न कार्यात पटकन मदतीला येणारी दुसरी बाई कोण? का आपण गेल्यावर असं म्हणलं, आमची काकूच मेली, आता जमलेली लग्न कोण मोरी? विठ्ठला. मज केले अमर. अजून पण एक सांगून ठेवतो पुढचं. समजा आपल्याबद्दल कोणी स्मशानात चांगलं बोललं तर लोकांना हसू पण नाही आलं पाहिजे. कारण नियम आहे, मेल्या म्हशीला मग मेल्यावर चांगलंच बोलायचं असतं. मग आपल्या बाबतीत कोणी बोललं, हा माणूस खूप मन मिळावू होता, त्याच्याएवढा माणूस गाणे कोणीच नाही गाव. मग लोक त्यावेळेला एकमेकाला अशी बोटं टोचतात, वा काय चालले, काय होतात, काय सांगतात. असं नाही आपल्या बाबतीत झालं पाहिजे. मज केले अमर. आपल्या कबीराने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हासे और जग रोए. विठला. गाडगे बाबा आता आहेत का? नाही. पण शासन जेव्हा स्वच्छतेची चर्चा करतं त्यावेळेला आठवण त्यांचीच येते ना. ते गेले निघून. विनोबा भावे आता नाहीये, पण भूमिदानाची चर्चा येते त्यावेळेला भारत पहिला नमस्कार विनोबा भावेनं करतो ना. कर्माच्या मार्गाने तुम्हाला अमर होता आलं पाहिजे. कारण देवाने कर्म करणाऱ्याला जी सामुग्री दिली यातली कोणतीच सामुग्री इथून तिथं नेता येत नाही. नेता असला तरी येत नाही. विठ्ठला. त्याला म्हणतात नेता येत नाही. कोणाची असो नेताच येत नाही. केलेलं भजन बरोबर, भेटा उभारणं इथंच राहणार आहे. तुम्ही त्या काळात काय केलं ते तुमच्या सोबतीला येतं, हा संकेत आहे. मग काय येणार नाहीये? शरीर इथंच राहील, धन इथं राहील, पण मग नेता येईल का? हे नेता सुद्धा येतो. जर शरीराने भजन केलं तर शरीराचा आदर तिथं नेता येतो. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्ट असेल. आपल्याला पाहून तो यमधर्म वाट पाहतो, हात जोडतो, म्हणजे शरीराचा आदर नेता आला. संपत्ती पण नेता येते. तुम्हाला सोपं सांगतो, आपले 1 लाख रुपये इथून असेच अमेरिकेत नेले तर ते तिथे चालतील का? चालतील नाही चालणार. कारण तिथं काय डॉलर. पण जर इथं 1 लाख रुपयाचं सोनं केलं आणि ते बरोबर नेलं आणि ते अमेरिकेत विकलं तर चालेल का? उलट सांगू, दुबईवरून 10 लाख रुपये कॅश आणता येईल इकडं? नाही. मग काय उपाय? जे जाऊन आले त्यांना विचारा काय डोकं लावलं होतं त्यांनी येतात. गोल्डन मॅन. विठ्ठला. इथले 1 लाख रुपये अमेरिकेत नेले तर चलनात चालत नाही, पण त्याचं सोनं बनवलं तर ते मात्र नेऊन तिथं चालतं. तसं तुम्हाला ज्या ईश्वराने विशेषता प्रदान केल्या त्या जर जगाच्या हितासाठी वापरात आणल्या तर त्याचं पुण्य तुम्हाला नेता येतं. विठ्ठला. अजून सोपं सांगू का? तुमच्याकडे किराणा किती दिवसात भरतात? किंवा एवढ्या घरच्या कामात उतरले किराणा किती दिवसात? महिन्याचा 10 तारीख. लॉन्ड्रीवाला कधी येतो? 8 दिवसात, 5 दिवसात. दूधवाला तो कशाला रोज? रोज मिल्क नसलं तरी रोज मिल्क घेऊन येतो. कारण दुधाची क्षमता किती आहे? 1 दिवस. दुसऱ्या दिवसाला ते खराब होतं. पण ते दूध मी जर तुम्हाला 1 वर्ष टिकवून दाखवलं तर फ्रीज नसताना नियम अटी लागू, टर्म्स अँड कंडिशन्स. कसं कराल? दूधच सांभाळायचं पण वर्षभर फ्रीज न वापरता. काय करायला पाहिजे? काही नाही. त्याच्यात विरजण घालायचं, दह्याचं मंथन करायचं, लोणी ताक वेगळे करायचे, त्या लोण्याला कढईत घालून उकळवायचं, कडवायचं. मग त्या कढईत काय जमा होतं?
तूप, ते तूप किती महिन्यात खराब होतं? महिने. ते तूप जेवढं जुनं असेल तेवढं सुगंधी आणि औषधी आहे. पण ते तूप म्हणजे वास्तवात काय आहे? आहे दूधच, पण त्यावर प्रक्रिया केली की ते खूप काळ टिकतं. तसं आपली संपत्ती आणि आपली शक्ती जर समाज हितात वापरली तर ती शेवटपर्यंत टिकते. विठ्ठला. अमेरिकेमध्ये एक प्रसिद्ध गोष्ट आहे किंवा एक गोष्ट प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे स्टोरी ऑफ $40. $40ची गोष्ट. काय गोष्ट आहे ती? एक अत्यंत हुशार पण गरजू, थोडासा परिस्थितीची कमजोरी असलेला, त्याला अभ्यास करायचा होता पण परीक्षेची फी भरायलाच पैसे नाही. सगळ्यांकडे मागून पाहिले, मिळाले नाही. एक मोठा बंगला दिसला, तो चांगला आहे बंगला, बघूया मागून, मिळाले तर मिळाले. तो त्या बंगल्याच्या दारात उभा राहिला आणि त्यांना सांगितलं मला फी भरायची, थोडीशी मदत होईल का? योगायोगाने माणसं बंगल्यासारखी होती. विठ्ठला. ज्यांची घरं चांगली मोठी बांधलेली आहेत ना, त्यांच्या जबाबदाऱ्या पण मोठ्या आहेत, हे लक्षात ठेवावं. माणसं बंगल्यासारखी होती. म्हणे काय पाहिजे? म्हणे $40 भरायचे, फीला पैसे नाही आहेत. असं हे घे म्हणे, लगेच दिले $40. मदत करताना पण तो ती कशासाठी मागतो हा विवेक असू द्या, लक्षात असू. तो का मागतो? त्याला शैक्षणिक कार्यात मदत हवी आहे ना. नाही तर तुमच्याकडून उसने घेतले आणि त्याने ऑर्केस्ट्रा लावला. विठ्ठला. बऱ्याचदा गावात अनुभव येतो, आम्हाला पण काय भेटतं, महाराज द्या ना आज सांची सोय होती. अरे महाराजाला सांची सोय, सर्वाभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारो. पैसे देताना फार विचार करा की तो कुठे खर्च व्हावा. आपल्या लोकांना प्रश्न नाही, आपल्या नोटा तर हलतीत पण उडतात. विठ्ठला. ज्यांनी गोनभर नोटा उडवलेल्या असताना, गोनभर, त्याच्याजवळ जर सप्ताह कमिटी गेली ना वर्गणीला, 100 रुपये देत होतो. 100 रुपये. त्या 100 रुपयात 8 माणसा घरची 4 दिवस जेवायला देवाची इकडे असतात. हलक्यात हलक्यात जेवला तरी 100 रुपयाला राईस प्लेट आहेच. आता एक माणसाचा खर्च 400 रुपयाची, माणसं 8 चोक 3200 याची वर्गणी. त्याला सांगायला पाहिजे पहिले 3100 जमा कर, देव तुझ्या पायी खड्ड्यात आहे. विठ्ठला. एखाद्या दिवाळीला मुलाला नका नवे कपडे घेऊ, पण त्या दिवाळीला एखादं नवं पुस्तक त्याला वाचनासाठी तर घ्या. दिले $40 आणि घ्या. तो परीक्षा पास झाला, त्याला नोकरी लागली, जॉब लागला. पहिला पगार झाल्यावर पेढ्यासकट तो पहिला त्या बंगल्यात आला. का? मदत त्यांनी केली होती ना. ज्याच्यामुळं घडलंय त्याची भेट पहिली झाली पाहिजे. विठ्ठला. कारण आपल्याकडे मदतीच्या वेळचा माणूस आणि आनंदाच्या वेळचा माणूस निराळा असतो, म्हणून घोळ होतात, म्हणून घोळ होतो. आणि ते विसरता कामा नये. वार लागायच्या आधीचे दोस्त ना नंतरचे दोस्त समजलं पाहिजे. विठ्ठला. तो गेला त्या बंगल्यासमोर, त्याला ते पेढे दिले, म्हणे तुम्ही मला $40 दिले त्यामुळे मला नोकरी लागली, पहिला पगार झालाय, मी $40 घेऊन आलोय तुम्हाला परत द्याय. हा पॉइंट पण अंडरलाईन असू द्या. पगार झाल्यानंतर ते $40 तो परत घेऊन आला. आपले लोक फार सामाजिक असतात. त्यांच्याकडे पैसा आल्यानंतर पण ज्याच्याकडून थोडे उसने घेतलेत ना, तो त्याच्याबद्दल विचार करतो. त्यांना का कमी आहे, जाऊ दे, नाही दिलं तर काय फरक पडणार? अरे फरक पडणार आहे. ज्यांनी मोठ्या माणसाकडून छोटे छोट्या उसनवाऱ्या केल्यात त्यांनी त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. कारण का? तुम्ही त्याच्याकडून छोटे उसने घेतलेले असतात,
पण तो दुसऱ्या नंतरच्या माणसाला जे मोठी उसने देणार असेल ना, तो ते कनेक्शन बंद करतो. विठ्ठला. आणि त्याच्या नष्ट झालेल्या दातृत्वाचं पाप तुम्हाला लागेल. पहिलं तिकडे. बर मग पण तो बंगलेवाला फार चांगला होता. तो म्हणाला मी $40 घेणार नाही. हा म्हणाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता करायचं काय? शेवटी त्या बंगलेवाल्याने एक सुंदर मार्ग काढला. तो म्हणाला हे पहा, तुम्ही घेत नाहीत, मी दिल्याशिवाय राहत नाही, मग आता करायचं काय? तो बंगलेवाला त्या विद्यार्थ्याला म्हणाला आपण आता असं करूया, मी तुला गरज असताना $40 दिले ना, तसं तू आता श्रीमंत होणार आहेस. तुला बाहेर फिरताना सुद्धा एखादा गरजू विद्यार्थी सापडेल, तेव्हा हे $40 तू त्याला दे, मला नको. हे तू त्याला दिले पाहिजेस. मला नाही गरज, आता मला गरज नाही. त्याने ते $40 आणखी पुढचा विद्यार्थी सापडला त्याला दिले. आणि त्याला देताना पण काय सांगितलं, हे तू परत मला देऊ नको. तुला कोणी पुढे गरजू भेटेल हे तू त्याला दे. सलमान खानने हे अमेरिकेतलं बघून काढलंय. नुसताच जय हो नको विठ्ठल. थैंक यू मत कहना, उसके बदले में तुम और 3 लोगों की मदद करना और उनको बता देना कि तुम और 3 लोगों की मदद करो. मला म्हणायचं काय, $40 संपवायला किती वेळ लागला असता अमेरिकेत? आम्ही स्वित्झर्लंडला कधीला गेलो, त्या लोकांनी त्या संयोजकाला विचारलं पण झुरिकला वडापाव भेटेल का? काय अपेक्षा नाही. तो म्हणाला हो आहे, वडापाव मिळतो तिकडे, इंडियन रेस्टॉरंट आहे, मिळतो. असं मी एका आजीने विचारलं कवऱ्याला, काही नाही फक्त $2. तिला वाटलं $2 बोलला असेल. विठ्ठला. तिला सांगितलं आजी 8 दुने 16, $160 वडापाव आहे, खाशील का? $40 संपवायला किती वेळ लागणार आहे? पण ते $40 अमेरिकेत अजून फिरतायत. स्टोरी ऑफ $40. मला वाटतं आपल्याकडे असा स्टोरी ऑफ 10,000 का होऊ नये? हे असं पुढं का जाऊ नये? आपला तर देवाधर्माचा देश आहे, पण या बाबतीत आम्ही कधी जागे होऊ? एक जण अमेरिकेतून जाऊन आला, तिथं त्याने पाहिलं पेपर विकायला माणूसच नाही. सगळे पेपर ठेवलेले, एक डबा ठेवलेला, त्याच्यात थोडे सुटे पैसे ठेवलेले. तो मला चांगली आयडिया आपल्याकडे. त्यांनी लावला स्टॉल त्याच्या रस्त्यात आणि 15 मिनिटात बघायला आला काय झालं. पेपर, तो डबा, ते सुटे पैसे, सकट सगळं गायब. भेटायला आपण असे नव्हतो हे पहिलं ध्यानात असू दे. मला म्हणायचं काय, $40 कधीच मेले असते, पण ते $40 जगाच्या भल्यासाठी वापरले ना, मज केले अमर. म्हणजे दयाघन भाऊ स्वर्गस्थ झाले, त्यांच्या पश्चात त्यांची आठवण आता आपल्याला येताना काय म्हणून येते? त्यांचा आपल्या सर्वांशी असलेला स्नेहाचा, सद्भावनेचा व्यवहार. जरा सोपं बोलू, अमर व्हायला अजिबात फार खर्च नाही, फार खर्च नाही. भेटलेल्या प्रत्येक माणसाशी तुम्ही प्रसन्नपणाने बोला, सुहास्य वदनाने त्याला सामोरे जा आणि प्रेमाने त्याला हाक मारा. अमर व्हायला खर्चच काय? लोक असा विचार करतात का किती पैसे त्यांनी ठेवले? तुला म्हणतो तुला पैसे ठेवले तर त्याचे त्यांनी ठेवलेत, आम्हाला काय त्याचं? साधा व्यवहार आहे. एखाद्या समारंभात जाल ना तर पहिली हाक आपण मारत चला. बघा किती छान गोष्ट आहे. लोक म्हणतात कुठं पण गेल्यावर पहिला आवाज तो द्यायचा. हे उरलं ना मागे, याला म्हणतात अमर. विठ्ठला. पण आपल्या माणसांकडे पाहिलं असं वाटतं ही लग्नाला न आलेलीच बरी. 100 माणसं जर जमली असतील ना, त्यातल्या 99 माणसं जी प्रेम करणारी त्यांच्याकडे याचं लक्ष नसतं. याचं लक्ष कोणाकडे? ते ज्याच्याशी पटत नाही ना त्याच्याकडेच. ज्याच्याकडे बघायचं नाही ना त्यालाच बघत असतो. ज्याच्याशी बोलत नाही त्याच्याबद्दलच बोलत असतो. विचारताना पण तसंच विचारतो, मग तो आले का? कमाल. त्याने लग्नात तर डायरेक्ट नोटीस पाठवलेली असते, एक तर त्यांना नाही तर आम्हाला. विठाला.
व्यवहार आहे ना तो छान करा ना. अहो, ब्राह्मणांची जर लग्न असली ना, त्याच्या मांडवात जर एखाद्याने दुसऱ्याला आवाज दिला तर तो ज्याला आवाज दिला तो माणूस काय बोलतो माहिती? अरे वा, आपण किती दिवसांनी भेटलो ना, आज किती छान वाटलं, तुम्ही आवाज दिला, मला खूप बरं वाटलं. कुठल्या मांडवात? ब्राह्मणांची. आपल्याकडे फक्त आवाज देऊ दे कोणी, तो त्याला म्हणतो आता दिसलो का तुला? आता काय करतो मिस्टर इंडिया विठाला? एवढ्यावर थांबला तर बाबा लई चांगला. काय आता दिसलो का? त्याच्या पुढे कौशान काय तुझं? मी काहीच बोललो नाही. तुम्ही काय असले? काहीतरी असले पाहिजे विठाला. असं का होतं? एखाद्या माणसाने बऱ्याच दिवसांनी आपल्याला फोन केला तर आपण म्हणायला पाहिजे ना, वा वा वा, बरं दादा तुम्हाला आठवण आली, मला खूप बरं वाटतं तुमचा फोन आला. शपथ आहे आपल्याला. त्यांनी बऱ्याच दिवसांनी फोन केला तर हाव आम्ही अजून हाव मच विठाला. तर मग त्याने फोन केला ना, हा त्याला म्हणतो बरी आज आठवण आली, आणि त्याला आली तरी तुला आलीच नाही. मला म्हणायचं काय की पहिल्यांदा आपले जे छोटे छोटे सुस्वभाव आहेत ते जागे करा, कारण तेच उरतं महाराज. फार मोठं डबोलं शिल्लक राहत नाही. पहिला नियम, भेटलेल्या माणसाला दिसला तो की तो मला आवाज देईल याची वाट बघायची नाही, त्याला आपण प्रेमाने हाक मारायची. भले एखाद्याने आवाज दिला, काय तुमचे वाद वितंड असतील ते असू द्या, पण त्या क्षणाला आपण त्याच्याशी प्रेमाने बोललो पाहिजे. अमर होण्याचे हे कर्ममार्गातले उपाय विठाला. काय होतं नेमकं काय होतं? तुम्ही जर या प्रकाराने कर्म केलं तर शरीर निघून जातं, पण कीर्ती शिल्लक राहते ना. उत्तमची पाहिजे. मूरत से कीरत बड़ी, बिन पंख उड़ जाय, मूरत जाती रही कीरत कबूल न जा. कीर्ती मागे उरते आणि आमचा प्रयत्न त्यासाठी असला पाहिजे. मी तुम्हाला सोपं विचारतो, आता पैसा जास्त अंबानीकडे का टाटाकडे? बोला. नवरात्रात तरी सांगा अंबानी. बरं, दोघे जर एकदम आले तर तुम्ही पहिल्यांदा टाटाना भेटाल का अंबानीला? व्यवहार चांगला आहे तुमचा, तर अंबानीला भेटू पाहिजे. एखादा विचारवंत भेटताना टाटाला भेटेल का बरं? त्याचं कारण आहे, अंबानीकडे पैसा भरपूर आहे, पण राष्ट्राकरता समर्पणात रतन टाटा उजवे. रतन टाटा उजवे. कॅन्सरची 7 हॉस्पिटल्स त्यांनी राष्ट्राला समर्पित केली. मला त्याला भारतरत्न शासनाने नाही दिलं तरी भारतीयांकरता तो माणूस भारतरत्नच आहे. विठाला. लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुमचं समाज कार्यात त्यातलं किती भांडवल खेळताय, दॅट्स युअर रिअल रिचनेस. तुमची खरी श्रीमंती ती आहे. साचवून ठेवलेल्याचं काय होईल का भरोसा आहे? आता इकडे शहापूरला एक आजी नोटबंदीच्या दुसऱ्या दिवशी रडायला लागली. पण मोठी पैसेवाली रडली तर ठीक आहे, आजीच इथे विचारलं काय झालं आजी, का लढते? ती सांगते महाराज क सांगू नका नाही. पण झालं काय?
तेव्हा ते नोटा बंद झाल्या ना, नोटा बंद झाले तर होऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. ते बोलते बोसकेन 12 लाख बांधून ठेवले, ते अख्ख्या 2000च्या नोटा आहेत विठाला. माझं म्हणणंच आहे की तुमच्या स्वभावातला सद्गुण तुम्हाला अमर करतो, तुम्हाला अमर करतो. अगदी साध्या साध्या पारिवारिक बाबीत सुद्धा ध्यानात घ्या. छोट्या छोट्या जागा आहेत ते पकडल्या पाहिजे. लक्षात ठेवा, पुरुषाकडे गाडी किती मोठी आहे आणि बाईच्या गळ्यात दागिना किती मोठा आहे याचा समाधानाशी तसा संबंध नसतो. तुम्ही ज्या माणसात राहता त्यांच्याशी तुमचं लव बॉन्डिंग असलं पाहिजे, तुमचा प्रेमाचा संबंध असला पाहिजे. जेवायला बसलाय ना, हा एखाद दिवस भाजीत नसलो मी तरी घे ना जेवून. सांग बायकोला छान झाली भाजी, काही बोलू नको, तक्रार करू नको. तुझ्यानंतर ती जेवायला बसणारच. ती जेव्हा पहिला घास त्या बिना मिठाच्या भाजीचा तोंडात घालील त्यावेळेला तिच्या मनाला वाईट वाटणारच आहे. तिच्या मनात विचार येईल, माझा नवरा दिवसभर कामावरून दमून आला आणि दिवसाचे एकदा जेवायला बसला आणि असा जेवायला बसला भाजीत मीठच नाही, पण मला वाईट वाटेल म्हणून माझ्या नवऱ्याने तक्रार नाही केली. तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण याला धीर निघतो का विठ्ठला? याच्या पहिल्या घासाल्याचे मंत्र सुरू होतात. ज्या कॉन्स्टिट्युशनल वर्ड नाहीये तो, दोन्ही पक्ष पायी उतरती. कधीतरी तुम्ही पण संधी घ्या ना. ती तुम्हाला जर लक्षात आलं की आता फ्लॅटचं लोन आहे, व्हेकल लोन आहे, सगळं आहे आणि नवरा बोलला दिवाळीला कोणती पाहिजे ती साडी घे, त्यांनी 10,000च्या रेंजमध्ये काढली तरी तुम्ही त्या दिवशी 1000चीच घ्या आणि सांगा मला ही खूप आवडली. नवरा आहे तो तुमचा दगड नाही आहे, त्याला कळतं तुमच्या चॉईसची रेंज काय. पण त्याच्यात ते लक्षात येईल की आज माझ्या आर्थिकतेचा विचार करून माझ्या पत्नीने स्वतःच्या इच्छेला आवर घातला. या सगळ्या गोष्टीने आमच्या जगण्यातला 4 मोडे विठाला. हे अमर होण्याचं लक्षण सांगतोय आम्ही. नाही तर आपण मेल्यावर बाजूवाल्यांनी सांगायला नको भारी फटाके लावा, बरी झाली कटकट गेली एकदाची. कर्माच्या मार्गाने अमर व्हायचं, सद्गुणाने समाजाच्या सेवेत उतरा, अमर होत आहे. दुसरा मार्ग आहे भक्तीचा. तुम्ही भक्तीच्या मार्गाने गेला तर तुम्ही अमर होता. जसं कर्माचा मार्ग कीर्तीने अमर करतो तसा भक्तीचा मार्ग आम्ही देवाच्या यादीत जाण्याने अमर होतो. विठ्ठला. की आम्ही अमर झालो ना. कोण कोण अमर झाले? कानो पात्रा खोदू बिचारी तो दादू, कानो पात्रा खोदू बिचारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, हरीचे पायी भजनिया. पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. कानोपात्रा अमर झाली ना. कोण होती? मंगळवेढ्यातल्या श्यामा नावाच्या नायकिनीची मुलगी. बाप कोण तिला माहित नाहीये, पण भगवान श्री पांडुरंगाच्या भजनाला लागली. लक्षात घ्या, मुलगी वेश्येची असो नाही तर मुलगी राजाची असो, अमर भजनानेच होते. विठ्ठला. राजस्थानातल्या मेवाडच्या राजाची मुलगी कोण? मीरा राणी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन.
राजाची मुलगी आणि भजनाला उतरते, हे आपल्याकरता किती मोठं लक्षण आहे. पण एखाद्या श्रीमंताला जर सांगितलं भजनाला येतं, तो म्हणतो आपल्याला काय देवाने कमी केलं, मी का भजन करू. अरे वा विठ्ठला. आपल्याला वडिलांचं नाव माहिती, आजोबाचं माहिती, पंजोबाचं माहिती, खापर पंजोबाचं माहिती, त्याच्या मागे जायलाच नको. त्याला काय म्हणतात तेच माहित नाही तर तो कोणी हे कुठं माहित होणार आहे. खापर पंजोबाच्या मागच्या त्याला काय म्हणणार, खापर खापर पंजोबा, खापर पंजोबा पंजोबा विठ्ठला. आम्हाला मागची चौथी पिढी माहित नाहीये, पण आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव माहिती, ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाचं नाव माहितीये. याचा अर्थ असा आहे की त्यांना भक्तीच्या मार्गाने अमर करून ठेवलेले, त्यांना आम्ही विसरू शकत नाही, कारण ते देवाच्या यादीत जाऊन बसते. दोन, तिसरा मार्ग आहे ज्ञानाचा. ज्ञानाच्या मार्गाने अमर कसं होणार. हे शरीर म्हणजे मी नाही आहे, शरीर हे साधन आहे, शरीर हे कर्म भोगण्याचं माध्यम आहे. मी जो आहे तो याच्या आत नांदणारा आहे. जेव्हा मरण येतं तेव्हा शरीर पडतं, मी शिल्लक राहतो. हे मला कळालं की त्या बोधाने मी त्याच वेळेला जे होतो त्याला अमर होणं म्हणतात. विठ्ठला. असं ज्ञानाच्या मार्गाने मी आत्मस्वरूप आहे हे कळून अमर व्हायला काय व्हावं लागतं. दोन गोष्टी. ओस ओसले देह भाव. या देहाची आसक्ती कमी होत गेली पाहिजे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मरूप आहे या बोधावर दृढ झालं पाहिजे. रामायणामधली एक गोष्ट आहे. रामप्रभू जेव्हा वनवासाला गेले, सीता रावणाने चोरून नेल्यानंतर वानरसेना जोडली जाते. त्याच्या आधीची घटना आहे. शबरीला भेटून भगवान पुढे गेले तर तिथे दोन भाऊ राहत होते पुढे, वाली आणि सुग्रीव. पक्क वैर होतं दोघांचं आणि वैर होण्यासारखी स्थिती होती, कारण ह्या वालीने सुग्रीवाची सगळी संपत्ती आणि त्याची स्त्री आपल्या अधीन करून ठेवली होती आणि सुग्रीवाला दिलं काढून. सगळं गमावलं होतं सुग्रीवाने, फक्त एकच बाजू जमेची, हनुमंत त्याच्या बाजूला होते. राम आणि लक्ष्मणाला येताना पाहिलं, सुग्रीव घाबरला. त्याला वाटलं बहुतेक आपल्यावरच माणसं पाठवली, पण ऋषीच्या शापाने ऋषमुख पर्वतावर वाली येऊ शकत नव्हता, त्यामुळे तो याचा सेफ झोन. मग वाली येऊ शकत नाही तर दुसरा कोणीतरी आला का काय, म्हणून हनुमंताला पाठवलं. म्हणे जा बघ जा बाबा, आधी अंदाज घे आपल्या बाजूची आहेत का आपल्या विरोधातली आहेत. हनुमंताने कौशल्याने जाणलं की हे रामप्रभू आहेत.
हे वालीपेक्षा आपल्याच बाजूचे होती, तेव्हा दोघांमध्ये छान संवाद झाला. रामप्रभूंना आनंद वाटला, मारुतीरायाची भेट झाली, पुढच्या कामात याची मदत होईल. मारुतीशी खूप वेळ बोलायला लागले. मारुती काय म्हणाला, आपण पुढचं नंतर बोलू, पण मला पहिल्यांदा साहेबांना भेटून येऊ द्या. रामप्रभू म्हणाले, असं का? म्हणाले, हो, कारण ती इतकी भित्री आहेत म्हणे, मी जर थोडा वेळ लेट झालो तर त्यांना असं वाटेल का हा पण फुटला. विठ्ठला, हो ना, असं घडतं ना कधी कधी. चर्चा करायला गेलेला तिकडं मुक्काम करतो. विठ्ठला, ते गुवाहाटीत काय जादू आहे काही समजतच नाही. परत माघारी येत नाही. ते म्हणाले, मला पहिले त्यांना समजवू द्या का काही धोका नाहीये, त्यांचा बीपी हाय झाला असेल. कायम भीती. झाल्यानंतर त्यांच्यात समेट झाली, दोघांमध्ये करार झाला. पण हनुमंतांनी 2 लाकडं पेटवली आणि सांगितलं, याला 7 फेरे मारा. का? कारण तुम्ही एकमेकाशी जे बोलले याला म्हणतात करार, आणि अग्नीची साक्ष झाली की त्याला म्हणायचं संस्कार. करार आणि संस्कार याच्यात काय फरक आहे? करारात असा एक नियम आहे की एकाने जर नियम मोडला तर दुसऱ्याने लगेच मोडला तरी चालतो. पण संस्कारात अशी पद्धत आहे, एक जण चुकला तर दुसऱ्याने याला समजून घ्यायचं असतं. आपल्याकडचं लग्न हा करार नाही, संस्कार आहे. त्याला समजून घेणे हाच पर्याय. ते म्हणाले, ते ठीक आहे, कारण हनुमंताला गॅरंटी होती रामाकडून काही मिस्टेक होणार नाही, पण हा बाबा चूक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणे मग आता पहिलं काय करायचं? रामप्रभू म्हणाले, आता पावसाळा सुरू आहे, मी थांबतो, पहिलं तुला मी मदत करीन आणि मग तुम्हाला मदत करायची. मदतीचा प्रस्ताव देताना सुद्धा तू मला काय देशील याच्या आधी मी तुला काय देईन इथून सुरुवात पाहिजे. माझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये काय आहे ती सुरुवातच माझ्यापासून असली पाहिजे. आपलीच पहिली पंगत असली का टेन्शन नाही. विठ्ठला, बोलायला मैत्रीत सुद्धा जेव्हा तुम्ही एकत्र याल तर पहिली तुमचीच कॅसेट नका वाजवत सुटून असते, पहिले त्याचं ऐकून घ्या आणि मग जिथे जागा मिळेल तिथं आपलं सांगा. काही जण भेटले का असे सुरू होतात ना, आपल्याला वाटतं का मीच कसा भेटलो याच्या तावून. हा सुद्धा व्यवहार आहे. दोघांना टॉक टाइम समान असावा. विठ्ठला, ते म्हणाले, पहिलं मी तुला मदत करेन. म्हणे काय करायचं? म्हणे जा तू त्याच्या दारात जाऊन त्याला आवाहन कर आणि हो ती कुस्ती. मी बरोबर मागे थांबेन आणि एका बाणाने त्याचा वध करीन. सुग्रीवाला डाऊट कोणावर? रामावर. नक्की तुला जमेल ना? राम म्हणाला, डेमो देऊ का? हो म्हणे, पाहिजे डेमो. मग 7 ताडाची झाडं एका रेषेत होती, ती रामाने एकाच बाणात पाडली. हा आता जमू शकतं. एवढं जग निर्माण केलंय देवाने, तरी लोक देव ऐकायचा पुरावा मागतात. हे सुग्रीवपणाचं लक्षण आहे. विठाला, आणखी किती डेमो द्यायला पाहिजे? एखाद्या फुग्यात जर हवा भरली आणि त्या फुग्याला जर एक छिद्र पडलं तर हवा राहील का? नाही ना. मग आपल्या शरीर रूपी फुग्याला 9 छिद्र आहेत, तरी मरणाच्या क्षणाच्या आत यातून प्राण जात नाही. हा डेमो नाही का त्याचा? विठाला, ते मला ठीक आहे उद्या जाऊ. उतरला सुग्रीव, केली गर्जना, हे वाली ये बाहेर. त्या दिवशी त्याला बायकोने अडवलं वालीला, जाऊ नका. का? एवढे दिवस जो घाबरला होता त्यांनी यंदा डायरेक्ट फॉर्म भरले, म्हणजे काहीतरी सेटिंग आहे. विठ्ठल, तुम्ही डिपॉझिट सांभाळा. अचानक आलाय. वाली म्हणाला, बघतो त्याला, तू असं काही करू नको, निगेटिव्हिटी नाही पाहिजे, जातोच म्हणे. ती म्हणते, बघा मला संशय आहे, तुम्ही वाली असले तरी त्यांना पण कोणीतरी वाली असावा.
हा गेला तिकडे, झालं युद्ध सुरू. रामाने काय सांगितलं होतं सुग्रीवाला, तुम्ही दोघे एकमेकाशी लढायला लागले का बरोबर मी त्याच्या बाण मारतो. आता ते सुरू झाले, 2-4 गदा याच्या त्याच्या याच्या बसल्या. सुग्रीवाचं चालू युद्धात लक्ष कुठं. तुम्हाला माहिती, ज्याची उत्तर पाठ आहेत ना त्याचा पेपर पटकन लिहून होतो, पण ज्यांनी कॉपी केली त्याला लय टाइम लागतो. का एखादी कुठला आवृत्ती कुठल्या खिशात आहे, पण त्याच्यात स्वप्नी ही कोणी दुःख न देखावे डोळा, त्या मास्तरची नजर चुकवायची, पटापट लिहायचं, त्याला फार भानगडी राहतात. मग हा वाट पाहतो, राम अजून कसा बाण सोडत नाही. परत एक विचार मनात आला, कदाचित याच्यात काही सेटिंग नाही ना वालीने केली, की इथपर्यंत रणांगणात आणायचं मग फोडून काढायचं. गेला पळून सुग्रीव पळून गेल्यावर मग वाली काही धावला नाही, कारण पळण्यात त्याचा 1 नंबर विठाला. जीव म्हटल्यावर एकदम पळ कुठे. माळ जपायचा नियम करील ना तो कधी सोडील भरोसाच नाही. नियम करतो, कालिका मातेचं दर्शन केल्याशिवाय कालवार मधून बाहेर पडायचं नाही. 8-10 दिवस नियम चालतो, परत नियमापासून पळतो. आता टाइमच नाही. कसं काय टाइम नाही. मला एक जण बोललो, महाराज तुम्ही जप करायला सांगता पण मग जप करायला वेळच मिळत नाही. मी त्याला विचारलं, तुझं वय किती. तो म्हणाला 50. त्याला म्हटलं, तुला माहिती का माझं वय 41 आहे. तो म्हणाला, मग माझ्या कानाजवळचा केस पिकलाय, तुझा कसं काय काळा राहिला. तो महाराज नाही काळा नाही, माझ्या आत पिकल्या. म्हटलं बाई काळे कसे काय दिसतात. ते ना एशियन पेंट. मला तेवढंच पाहिजे होतं, असा झोंडा धरून, अरे तुला काळं करायला वेळ आहे आणि नाम घ्यायला काळ नाही असं म्हणतो. गेला पळून सुग्रीव. गेल्यानंतर राम प्रभू गेले त्याला भेटायला. रामाने विचारलं, काय तू पळून आला. तो पळून, तुम्ही काय मला मारायची वाट पाहत होते का काय. अजून 4 गदा बसले असत्या ना तर गेलोच असतो. तुम्ही का थांबले. ते म्हणाले, अरे सुग्रीवा मी तुला पाहिलं होतं, तुझ्या भावाला पाहिलंच नव्हतं. तुम्ही दिसायला एवढे एकसारखे, मला माहीतच नाही. म्हटलं चुकीचा बाण लागल्यापेक्षा न मारलेला बघू काय करायचं ते नंतर. आता एक काम कर, तू काहीतरी खून लावून घे आणि उद्या परत जा. तो उद्या 8 दिवस तरी उठणार नाही. एवढा आपलोय आता, एवढा कुठलाय मला धरून. आता 8 दिवस मॅच नाही, 3 दिवस आराम आहे. तुम्ही अख्खे जय श्रीराम बोलले त्याच्यापैकी त्यांना रणच नाही झाले. मग आता काय करायचं. तुला 8 दिवसांनी जा, पण माळ घालून जा. का माळ घातली म्हणजे कन्फर्म होईल की हा माणूस कुणाचा, रामाचा. आता कसं छान दिसतं विठाला. ऐकणारी माणसं भेटली तर आम्हालाही बरं वाटतं विठाला. दुसऱ्या दिवशी माळ घातली, चांगली टपोरी घातली आणि गेला सुग्रीव लढायला. त्याची बायको परत धावली. आज तर मला पक्का संशय का 8 दिवसापूर्वी ज्यांनी मार खाल्लाय तो परत आला म्हणजे काहीतरी गडबड आहे. तू गप्पस का, तुला काय समजतं. निघाला वाली. तुंबळ युद्ध झालं आणि राम प्रभूने बरोबर जाणलं वालीला मार. वालीला मारल्याचा राग नाही आला, पण युद्धाचा नियम मोडल्याचा राग आला. तो म्हणाला, रामा तू मारलं याचं वाईट नाही, पण मग अधर्माने का मारलं सांग. समोर येऊन लढायचं ना, असं चोरून का बाण मारला. राम प्रभू म्हणाले, वाली माझ्याशी कोणीतरी अधर्माने वागलं, यावरून भांडण्याचा अधिकार त्यालाच आहे जो स्वतः धर्माने वागतो. तुला अधर्माने मारल्याचा राग आला, तू धर्माने वागलास का. दुसऱ्याची संपत्ती माणसाला माती वाटली पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री माणसाला माता वाटली पाहिजे. हे दोन्ही नियम तू तुडवलेस.
त्याच्यामुळे तुला धर्माची बाजू, माणसाला फार अपेक्षा, अख्खे खोटे धंदे करायचे त्याला ज्याची अपेक्षा असते. आपल्याला कोणी कसं फसवलं, सोबत बोलू. आपल्या बायकोने आपल्याला न विचारता खिशातून पैसे काढले ना तर चोराला सुद्धा राग येतो. काय आवडत नाही, बायकोने न विचारता पैसे काढले खिशातून, कोणाच्या? चोराच्या. चोराचा बिझनेस काय? एकाच्या फ्रीज मध्ये 10 फ्लॉवरचे गड्डे होते. तो दुपारी जाऊन आला तर 5च. तर 5 कुठे आहेत? सीसीटीव्ही तपासते तर ती बाजूवाली आली गुपचून, तिने फ्रीज उघडलं आणि 5 फ्लॉवर नेले याचे. हा गेला तिथं तिच्याकडे, काय का म्हणजे मी नसताना तू 5 फ्लॉवर नेले? तिने विचारलं तू कुठून आणले होते? तो बोलला हायवेला ट्रक पलटी झालता विठाला. असं लागतं ते. वाली मरून पडला महाराज. तेव्हा त्याची बायको तिथं आली. कोण? तिचं नाव तारा. त्या तारेनं रामाशी भांडण केलं. माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या नवऱ्याला खलास केला. रामप्रभू म्हणाले तारे शब्द आवड, मी तुझ्या नवऱ्याला मारलं हे कसं काय तू सांगू शकते का? तू तुझ्या नवऱ्याला देहरूप मानते का आत्मरूप? जर आत्मरूप मानत असशील तर आत्मा अमरच आहे, आणि देहरूप मानत असशील तर तुझ्या नवऱ्याची बॉडी इथंच आहे. मेला कोण ते सांग. मला म्हणायचं काय, देहही असतो आणि आत्माही असतो, फक्त दोघांची ताटातूट झाली की तुम्ही त्याला मरण म्हणता. आणि खरं सांगू का, माणसाने मरणाला का एवढं कंटाळायचं? शरीर लाभ तुमच्या आवडीचं आहे. कोणाला शरीर आवडत नाही सांगा ना? नाही तर एवढे आरशे महाग झालेच नसते. आपण आपल्याला आवडतोच ना. जो आरसा पूर्वी फक्त पर्समध्येच असायचा तो आता बेडरूम मध्ये असतो, तो आता बेसिनला असतो, तो आता बाथरूम मध्ये पण असतो, पेट्याच्या पिशवीत पण असतो. एवढ्यात भागत नाही तर रस्त्याच्या गाड्या उभ्या असतात ना, त्यांच्या काळ्या काचात पण मेंटेनन्स. शरीर आवडतं, पण जेव्हा ते सोडायची पाळी येते ना तेव्हा या शरीराला देव विकृत करतो. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला मिरवाविषयी वाटते ना, देव त्याच्यात बिघाड करतो. केस फार आवडायचे, त्यांच्यावर परिणाम करतो. आपला चेहरा फार आवडायचा, देव डायरेक्ट स्माईलचेच वांदे करून टाकतो. दात कशात घालतो देव. किती सफरचंदाचे गोबरे गुलाबी गाल असते, गोबऱ्याच्याच वाट्या करून ठेवतो. प्रत्येकाच्या वाट्याला ऐकता कोण द्यावं लागणार आहे, त्याला इलाज नाही. सगळं बिघडवतो का? देव म्हणतो सोडायच्या वेळेला यांची आसक्ती कमी झाली पाहिजे म्हणून. प्राण सोडताना आता शरीर बिघडलेलंच आहे तर जाऊ द्या. बरं हे गेल्यावर देव नवीन देईल, तो फ्रेश पीस असेल. विठाला लय मेहनत होईल. ऐका जरा, पुरुषांच्या आवडीचा विषय काय? पोरांच्या गाड्या, म्हाताऱ्या माणसाला माड्या, बघिनी. हा जीव का प्राण. भावासला आताच फोन करून ठेवते, चांगली आणा, नाही तर त्याला पण माहिती आणली आपण तरी बायकोच्या नावाची पावती, म्हणजे हिनीच चांगला असेल, चांगली नको. फार जीव राहतो साड्यांना, फार अगदी जीवापाड जपतात आणि त्यांची अपेक्षा असते जगात अशी फक्त आपलीच पाहिजे. तसा पॅटर्नच नको कोणाकडे. फार अडचणी असतात. मग ज्या साडीवर फार जीव असतो, फार जीव असतो, फार जीव. एक दिवस त्या गावामध्ये टप विकणारे येतात. टप विकणारे, टप माहिती? टप टपू नाही, प्लॅस्टिकचे टप. ते पैसे विषय घेत नाही. ते काय घेतात? साड्या. मग हिची तर लग्नाची होती, ती एवढी चॉईसची होती, पण ती काय म्हणते आता खूप वापरली, आता ही फाटली, आता ही जुनी झाली, ही निरनिराळ्या प्रकारचे तिला डाग लागले, तिचा रंग गेला, तिची चर्या उतरली. मग आता 2 टब आले तर कपडे धुवायला तर कामाला येईल. मला काय म्हणायचंय, ज्या साडीसाठी आकाश पाताळ एक केलं होतं, एक टब साठी 3 साड्या दिल्या. त्याला जीर्णत्व आल्यावर तुम्ही त्याच्यातली आसक्ती काढता. तसं शरीर जसं पुढे जाईल
तसतशी आसक्ती काढून घ्या. मी आत्मस्वरूप या बोधावर या, मग भिण्याचं कारण नाही. डोबार कुमार झाली साची उजवणे. भाव पुसिले गुण पुसिले वस वसले देह भाव विठला. झाली साची उजवणी. भाव पुसिले गुण पुसिले ओस ओसली देव भाव.
आयुर्मान जसं पुढं सरकतं, जीवन जसं छान तुम्ही धरलं तसं सोडतानाही ते छान सोडायचं. तसंच तुम्ही तेव्हाही नाही वागून चालणार. मग हळूहळू काढता पाय घ्यायचा आहे, जीवन चढताय तोपर्यंत ठीक आहे. ते उतरणीला लागलं की पुढच्या व्यवस्थांचं नियोजन केलं पाहिजे. मी ब्रह्म आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, मी अमर आहे, अहम ब्रह्मास्मी. या बोधावर आपण हळूहळू आरूढ झालं पाहिजे. अजून पण मी नातवाची आजीच आहे, पंतूची पंचीस आहे, त्याच्याच कुठं राहते. आता यातून बाहेर यायचंय. मी परमात्मा स्वरूप आहे. जो काही प्रपंचाला वेळ द्यायचा, तिथल्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या त्या पाडल्या. आता पुन्हा त्याच्यात गुंतू नका. आता उरलेलं सगळं त्या ईश्वराकरता आहे. मी माझ्यासाठी सुद्धा जगलो पाहिजे. हे निदान माझी साठी झाल्यावर तर कळलं पाहिजे का माझ्यासाठी आता काय. नाहीतर तुम्ही आहेत तोपर्यंत पोरं काही सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही उसाचा रस पिला असेल कधी, त्या उसाला सारख्यात कुठपर्यंत घालीत ठेवतात. जोपर्यंत त्याच्यातून रस पडतो ना तोपर्यंत येऊ द्या परत. एकदा रस गळायचा थांबला का ऊस डायरेक्ट पोत्यात. उसांनो, आपल्या श्रोत्यांनो, फक्त लक्षात ठेवा, आपलाही एक दिवस ऊस होईल. त्यांच्यासाठी जे करायचं ते करून मोकळे व्हा. पण त्यानंतर नामस्मरणाचा वेळ वाढवा. जास्तीत जास्त सत्संग करा, तीर्थयात्रा करा. होऊ द्या ना खर्च. हरिद्वार, ऋषिकेश, सासून तरी काय कोर्टातच जातात नंतर. तुम्ही तुमच्यावरही काही करा. अधिकाधिक सत्संगात थांबा, नामस्मरण करा, संत संग करा, संत सेवा करा. या सगळ्याने जीवन अधिक गोड होईल, जीवन अधिक सुंदर होईल. ही भावना आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असली पाहिजे. ध्यानात ठेवा, चांगल्या माणसासारखा शेवट ज्याचा झाला ना तोच माणूस चांगला. तुम्ही कोणात न गुंतता ईश्वराच्या स्मरणात देह पडला पाहिजे. नाही तर मरणाची वेदना साधी नाही. एका वेळेला 1000 इंगळ्या डसल्या तर जेवढ्या वेदना आहेत ना, मरू दे कोणी पण, त्रास तेवढाच आहे. तो नकोय. मग ईश्वराच्या स्मरणात थांबावं. मग त्या वेदना तो होऊ देत नाही. साधकाचा, भक्ताचा अंतकाळ भगवंत सांभाळतो. आमच्या हे पक्क आणि निश्चित ध्यानात आलं पाहिजे. ती वेळ साधण्यासाठी आपल्याला प्रयत्नरत राहणं गरजेचं आहे. म्हणून अशा रीतीचं जीवन जो जगतो त्याचा शेवट, त्याचं जीवन, त्याचं जगणं गोड आहे. मी कोण आहे हे ध्यानात घ्या. म्हणजे मी काय करायला पाहिजे हे आपल्या ध्यानात येईल. आमचे दयागण भाऊ आणि त्यांचा सुशिक्षित, सुविद्य, समाजशील आणि सुसंस्कृत असा परिवार आणि त्या परिवारातून त्यांचं अचानकपणे जाणं, त्याला 5 वर्ष पूर्ण होतात. मला असं वाटतं त्यांच्या सद्गुणांना आपण आपल्या जीवनात स्थापित करणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र आणि त्यांचा समग्र परिवार त्यांनी ही कीर्तन सभा आयोजित केली. गोड गळ्यानं गाणारी, तरल गतीनं वाजवणारी मृदंग गायक सभा या सभेला लाभली. आणि आपण सर्वजण अत्यंत श्रद्धा, सद्भावाने ही कीर्तन सेवा श्रवण केली. एकच लक्षात घ्या, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. थोडा आपल्या आपल्या आनंदात जगायला लागा. कोणाला काय वाटतं यापेक्षा मला कसं वाटलं याचे हिशेब आपल्या जीवनामध्ये असू द्या. किती जणांच्या मागे धावणार आहात आणि किती जणांच्या सारखं जगणार आहात, त्यात तुम्हाला काही उरणार नाही. त्यापेक्षा सात्विक मनाला तृप्त करेल असा व्यवहार असू द्या. हाताला काम आणि मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग या जगात उपलब्ध नाही. हा निरोप तुमच्यापर्यंत ठेवतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर